जाणून घ्या काय म्हणतात सयाजी बियाण्याचे शेतकरी। नामदेव श्रावण पाटील पसो आम्ही हा मका किरण पाटीलने सांगितलं म्हणून आम्ही लावला। तर आम्ही 2 थैली लावलेली आहे। आम्ही व्यवस्थापन करताना अशी केलेली आहे, पहिले गावठी खत टाकलं, त्याच्यात टाकल्यानंतर पेरणीच्या वेळी 2 थैली 10-26 त्याच्यात पोटॅश वगैरे घेतलाय मी। बरं दुसऱ्या वेळी फवारणी झाली, पोगी भरणी झाली, ते आपटल्यानंतर आम्ही शेवट त्याला अजून 1 फवारणी दिली आणि आमचं काम बंद केलं। बरं मका कसं काय वाटतं काका तुम्हाला? मका एकदम भारी आहे या वर्षाच्या मानाने तुम्हाला? या वर्षाच्या मानाने मका एकदम चांगला आलेला आहे आणि आपण सर्व शेतकरी उभे त्यांनी सुद्धा बोलावे इथे तर मका कसा आहे। प्रत्येकाने बोलायला लागले, प्रत्येकाच्या शेतात मका घेतलेला आहे त्यांनी। माझं नाव गोपाल मुरलीधर महाजन। हा मका बोलक्यामध्ये लावत होते, मला तिथून माहित पडलं। जवळजवळ 4 वर्षापासून मी हा मका लावत आहे। कोणता मका? सयाजी 10-14। बरोबर। मग त्यानंतर माझ्या मित्रांनी पण सुरुवात केली। बरोबर। खरंच जिबू तुझा हा मका म्हणजे मला इथे जिबू म्हटला। बरोबर की खरंच जिबू हा मका म्हणजे काय चांगलं वाटतं बा? तुम्ही शेतकरी बांधवांना काय सांगू शकता की बा हा मका या वर्षी एकरी 28 क्विंटल उत्पन्न पण काढलं होतं पावसाळ्यामध्ये। आणि जनरली काय तुमच्याकडे एका एकरामध्ये पावसाळ्यात? एका एकरामध्ये जनरली तरी 20-22 असं येतं। आपलं 4-5 क्विंटल उत्पन्न आलं। आपलं नाव सांगा? किरण खुशाल निकम साहेब। मी आपलं ही सयाजी 10-19 मी याच्या आधी पॉयनर वगैरे सर्व व्हरायटी लावून बघितल्या, परंतु मला अपेक्षित असं ते उत्पन्न कधीच मिळालं नाही, पाणी भरून मिळालं नाही। काय विशेष वाटलं म्हणजे तुम्हाला? म्हणजे आता हे जे तुमचे व्हरायटी आहे 10-19 सयाजी सीडची ही अतिशय चांगली आहे। कॅप्सूल सारखे दाणे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमी पावसात येणारी व्हरायटी आहे। तसं आमच्याकडे पाऊस 2 वर्षापासून नाहीच आहे। माझं पूर्ण क्षेत्र मागच्या वर्षी पडीत होतं, हे सर्व क्षेत्र पडीत होतं आणि ह्या वर्षी मला अक्षरशः म्हणजे ते गिरणा प्रोड्युसर फार्मसीवाल्यांनी बळजबरीने आपलं बी लावायला दिलं आणि हो पहिलंच वर्ष आहे आणि मी खरंच त्या कंपनीचे पण आभार मानतो आणि तुमचे पण आभार मानतो की आम्हाला हे एकदम चांगली व्हरायटी आपण उपलब्ध करून दिली। आमचं एकच म्हणणं आहे की मार्केटला आज रेट नाही, तुम्ही जर हे स्वतः कंपनी जर घेईल तर शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील आणि जास्तीत जास्त उत्पन्न आपलं पण वाढेल आणि सर्व शेतकरी ती व्हरायटी मागे लागतील, एवढंच बोलतो। ताई साहेबांना मी विनंती करतो की ताई साहेबांनी तुझं आता तुम्ही आता शेतकऱ्याच्याच मुलगी आहे आणि शेतकऱ्याच्याच मिसेस आहे, पण तुम्हाला थोडा मका कसा वाटतो, काय वाटतं आम्हाला आमच्या शेतकरी बांधवांना थोडं सांगा तुम्ही। ते सर, प्रथमतः मी एक शेतकऱ्याची कन्या, शेतकऱ्याची सून आणि शेतकऱ्याची पत्नी असल्याचा मला अभिमान वाटतो। आणि सर हे आपले सीड्स जे आहे 10-19 सह्याजी 10-19 हे खरोखर वाखाणण्याजोगं आहे सर, कारण मी आतापर्यंत असं कणीसही बघितलं नव्हतं। कॅप्सूल टाईप त्याचे दाणे आहेत, परत कलर्स पण खूप छान आहे सर आणि चकाकीही इतके म्हणजे फक्त चवीलाच नाही, दिसण्यालाच नाही तर पूर्णपणे हे आकर्षक असं कणीस आहे सर। आणि आनंदाची गोष्ट एक ही आहे की ही एकरी 30 क्विंटल हे उत्पादन येणार आहे, म्हणजे आमच्या सारख्या शेतकऱ्याला ही एक अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट आहे सर। आणि म्हणजे आमच्यासारख्या शेतकऱ्याला जर असं सयाजी सीड्स कंपनी थ्रू जर अधिकाधिक अजून काही उत्पन्नाचे काहीतरी स्रोत मिळाले आपल्या मार्गदर्शनाखाली तर आम्ही आपले नक्कीच ऋणी राहू, कारण आतापर्यंत गेल्या 3 वर्षात आम्हाला असं उत्पादन मिळालेलंच नव्हतं सर। कारण गेल्या वर्षी तर अगदी 0 बजेट होता खरं सांगायला गेलं तर, कारण पूर्ण 20 एकर जी शेती होती ती पूर्ण पडून राहिली होती पावसाच्या म्हणजे वरुण राजा कोपल्यामुळे आम्हाला म्हणजे उत्पन्नाचं कुठलं काही स्रोत नव्हतं। म्हणूनच सयाजी सीड्स म्हणजे आमच्यासारखे एखादे नवसंजीवनी मिळते तसं झालं सर। मागच्या वर्षाची भर तुम्हाला यावर्षी नक्कीच मिळेल। आणि खरोखर म्हणजे किरण दादांच्या कष्टाला यश आलं म्हणून आम्ही सगळेजण खूप आनंदित आहोत आणि असंच वेळोवेळी जर आम्हाला तुमचं मार्गदर्शनही लाभलं सर तर म्हणजे नक्कीच एक प्रकारची अशी दिशाही मिळेल, कारण आतापर्यंत माझे सासरे माझे मिस्टर सगळे फळबागायतीकडेच त्यांचं लक्ष होतं आणि कारण ही शेत जमीन तशीच फळबागायती योग्य होती म्हणून, पण आता दरवर्षीप्रमाणे प्रत्येक वर्षी पाऊस पाणी व्यवस्थित राहील हे आता शाश्वती देता येत नाही सर। म्हणून कमी पावसातही, कारण दादांनी सांगितल्याप्रमाणे ह्या पिकाला एकही पाऊस म्हणजे पाणी दिलं नाही
फक्त जे वरच्या पावसावर असेल, जो नैसर्गिक स्रोत होता त्याच्यावरच चांगलं इतकं उत्पन्न चांगलं मिळालं. म्हणून सर जर अजून तुम्ही वेगवेगळे काहीतरी व्हरायटीज सांगून योग्य ते मार्गदर्शन दिलं तर नक्कीच आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य होईल. पिकांची माहिती आणि कीडरोग सल्ला यासाठी सयाजी सीड्सचे YouTube चॅनेल सबस्क्राईब करून प्ले स्टोअरवरून रोंगो ऐप डाउनलोड करायला विसरू नका.